जवळजवळ मी 2010 पासून जो 25 पर्यंत म्हणजे साधारणतः मी 15 वर्ष मी अध्यक्षपदावर काम केलं. मला माझ्या काँग्रेस पक्षामध्ये काम करता अनेक माझे नेते त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी वर्णन करेन माझे भाई जगतापांचं की त्यांचा खूप मला सहकार्य लाभलं. परंतु माझ्या भागाचे जे अनेक प्रश्न जे होते, मी ज्या भागामध्ये बानकोट परिसरामध्ये आहे, मी त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य राहिलेलो आहे, मी त्या ठिकाणी सरपंच राहिलेलो आहे, मी अनेक मच्छीमार माझ्या संस्थेचा मी चेअरमन सुद्धा राहिलेलो आहे. आणि म्हणून त्या भागाचे जे मूळ जे प्रश्न जे आहेत आणि ते प्रश्न मी सोडवू शकले नाही, पक्षाने मला तशी मदत केलेली नाही, विकास कामामध्ये फार आम्ही दूर राहिलो. एकतर तो आमचा जिल्ह्याचा शेवटचा टोक दुर्गम भाग, त्या दुर्गम भागामधली जी परिस्थिती आहे, काय वेळेला पावसाळ्यामध्ये ती एवढी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते की वेळाचा भागाचा गावाचा संपर्क त्या ठिकाणी तुटला जातो. आमच्या मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. जे आमच्या भागाचे बंधारे जे आहेत ते सुद्धा होऊ शकलेले नाही आहेत. म्हणजे अनेक अशा भागाचे जे प्रश्न आहेत, आमच्या आंबा बागायती बाजाराचे कितीतरी महत्त्वाचे विषय आहेत, असे अनेक पर्यटनाचे विषय आहेत, असे अनेक प्रश्न घेऊन त्या ठिकाणी जो विकास त्या वेळेमध्ये व्हायला पाहिजे होता तो विकास दुर्दैवाने होऊ शकला नाही. आणि म्हणूनच आता विकासाच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर ते अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे आपल्या NCPचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आहेत, त्यांच्या मी कार्य पाहिलेलं आहे, फार जवळून मी त्यांचं कार्य पाहिलं आहे. आणि ज्यावेळेला ते मी माझ्या मित्राबरोबर मी जायचो त्यांच्याकडे, त्यावेळेला ते निश्चितपणाने ते मला त्यांचे काम जे प्रश्न कसे सोडवायचे, त्यांचे विकासाचे प्रश्न किती जलद गतीने मार्गी लागायचे. आणि म्हणून मी त्यांच्या विचाराशी मी प्रभावित झालेलो होतो. गेले अनेक वर्ष विचारात असं माझ्या मनामध्ये यायचं की खरोखर नेते असे असावे. आणि म्हणूनच मी तटकरे साहेबांच्यावर हे विकास या मंडणगडचा विकास हे घडू शकतील जी मग माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. जस माझ्या पलीकडे जर बानकोट गावाच्या पलीकडे जर भाग मांडलाय तो रायगड जिल्ह्याचा भाग आहे. आणि त्या रायगड जिल्ह्याच्या भागामध्ये ज्या वेळेला मी जायचो त्यावेळेला जे कार्यकर्ते त्यांच्या समोर जे विषय ठेवायचे ते विषय दुसऱ्या वर्षाला ते क्लिअर झालेलं दिसायचं. आज आमच्या बानकोट खाडीवर किती मोठा सागरी सेतू, तो एक पूल जरी रद्द झाला असला तो दुसरा पूल आता तो जलद गतीने त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटतंय की आपण राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर आणि जो माझा हेतू आहे की या भागामध्ये या मंडणगड तालुक्यामध्ये जो विकास व्हायला हवा आणि तो विकासाचा माध्यम या राष्ट्रवादीच्या मधून तटकरे साहेबांच्या माध्यमातून मला बरंचसं दिसून आलंय. आणि म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवून मी निश्चितपणे मी त्याच्यामध्ये आज परवा प्रवेश करणार आहे. आणि मला खात्री आहे की तटकरे साहेब आमच्या भागाचा विकास करतील हे त्यांचे शब्द आहेत. आणि ते अनेक वेळा आमच्या भागामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी निश्चितपणाने या भागाचा मी विकास करेन, तुमच्या जे असलेले प्रलंबित प्रश्न देखील मी सोडवेन. आणि मी सुद्धा प्रशासनामध्ये पंचायत समिती, ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, मी संजय गांधी निराधार योजनेत मी काम केलेलं आहे, मी अनेक चेअरमन पदार काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला जी थोडंसं काही जे प्रशासन माहिती आहे त्याच्या माध्यमातून मी तटकरे साहेबांकडून निश्चितपणाने विकास करून घेऊ शकतो अशी माझी खात्री आहे. आणि म्हणूनच हे विकासाचा मुद्दा घेऊन मी त्यांच्याकडे उद्या परवा प्रवेश करणार आहे.